सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. मराठवाड्याच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,728 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर. बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32,500 रुपये तर हंगामी बागायतीसाठी 27,000 रुपये मिळणार. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 47,000 रुपये रोख आणि मनरेगातून 3 लाख रुपयांची कामं, मुख्यमंत्र्यांची घोषणा. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, विरोधकांचा हल्लाबोल. मदत जाहीर करताना केवळ आकडे फुगवून सांगितले, वडेट्टीवारांची टीका. तर कर्जमाफीच्या आश्वासनाचं काय झालं, हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल. हैदराबाद गॅझेटियरच्या GRला अंतरिम स्थगिती द्यायला हायकोर्टाचा नकार. राज्य सरकारला मोठा दिलासा. 2 सप्टेंबरचा निर्णय रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. ओबीसी आरक्षणावरून मनोज जरांगे यांचा पहिल्यांदाच राहुल गांधींवरही हल्लाबोल. दिल्लीचा लाल्या असा उल्लेख केल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा संताप. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हांसंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी. संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरे यांच्या बाजूच निकाल लागणार, असीम सरोदेंचा विश्वास. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत नवा पेच. अद्याप चर्चा नाही. राऊत आणि सोहळ्यांचं स्पष्टीकरण. महाविकास आघाडीत नव्या व्हिडिओची गरज नाही. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांच्या विधानामुळे वादाला फोडणी. आपल्या कृत्याचा पश्चाताप नाही, माफी मागणार नाही. सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोरची भूमिका. तर ठिकठिकाणी घटनेचा निषेध. सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची घसघशीत वाढ. प्रति 1,23,800 रुपयांचा दर तर चांदी प्रति किलो 1.5 लाखांच्या पार. जळगाव शहरातील स्मशानभूमीतून महिलेच्या अस्थींची चोरी. सोन्यासाठी स्मशानभूमीतून डोके, पाय व हाताच्या अस्थी नेल्या चोरून. स्मशानभूमीतून सोन्यासाठी अस्थी चोरून नेल्याच्या समोर येताच शहरात उडाली प्रचंड खळबळ. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.